श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा ब्लॉग असा काही इकडचा तिकडचा बाहेरचा वगैरे नाही, पण खूप सारा स्पेशल ब्लॉग आहे. आणि संडे स्पेशल पण काय आहे ते सुद्धा तुम्हाला मी ह्याच्यामध्ये सांगणार आहे. आणि एक मला छानशी अशी कमेंट आली होती एका ताईची की ताई तुमची साडी, मी माझ्या मुलीचा व्हिडिओ बनवून टाकला होता आणि त्याच्यातली तिला साडी त्यांना खूप आवडली होती. आणि ती खरंच ती साडी आहे ना, किती वेळा म्हणजे आता ती साडीला कमीत कमी 4 ते 5 वर्ष झाली असतील, नवीन आली होती तेव्हा. पण तिचा ट्रेंड अजूनही गेलेलाच नाही. अजूनही बायका आहे ना तितक्याच आवडीने ती साडी घालतात. आणि ती साडीसुद्धा मी तेव्हा घेतली होती. मग त्या ताईला आता ती साडी आवडली. मग त्या ताईंची कमेंट आली होती की साडी कितीची आहे. आणि तुम्हाला मी कमेंटचं स्क्रीनशॉटसुद्धा टाकेन. आणि ती कितीला आहे आणि कशी छान दिसते असं म्हणून आली होती. तर चला म्हटलं मी तुम्हाला ती साडी दाखवते. आणि दुसरं पण एक मस्त असं छान पार्सल आलेलं आहे. ते काय आहे ते पण आपण खोलून बघूया. तर चला स्टार्ट करूया. तुमचा शुभ सोमवार सगळ्यांना. कसं चाललं ते सांगा. आणि चला आपण स्टार्ट करूया. मला काय असे आहे ना, मी असं फर्स्ट टाईमच व्हिडिओ बनवते. याचं कारण मी तुम्हाला सांगते की असे मला काही जास्तीचे कमेंट येत नाहीत. फक्त नाईन्स येतात किंवा छान आहे, तुम्हाला हे असं करा, तुम्हाला हे जमले किंवा हे थोडंसं जमलं नाही, अशा मला कमेंट येतात ब्लॉगवरती किंवा शॉर्ट व्हिडिओवरती. पण अशी जी आहे ना, मला कमेंट फर्स्ट टाईमच आलेली होती. मग चला म्हटलं आपण एक कोणीतरी आपल्याला एक कमेंट करतं, छान कमेंट करतं. आजकाल तुम्ही बघत असाल की सगळीकडे वाईट वाईट वाईट, पण ते जसेच्या तसे जसे असतात तसं म्हणायला गेलं तरी हरकत नाही. म्हणजे जसे व्हिडिओ असतात तशा कमेंट येतात. मग आपण काही तसे व्हिडिओ वगैरे बनवत नाही. जे काय आहे ते आपलं घरच्या घरचं असतं आणि इकडचं तिकडचं पण नसतं. जे काही आपलं असतं फॅमिलीचं ते असतं. चला जास्त वेळ नाही घेता ती साडी तुम्हाला दाखवते. आणि ती साडी कोणती आहे ते सुद्धा तुम्ही बघा. तुम्हाला आवडते का नाही कमेंट करून नक्की सांगा. चला आपण साडी बघूया. आता ज्यांच्याकडे ही साडी आहे ना त्यांना तर माहिती असेल हा ब्लाऊज आणि हा साडी कोणती आहे. हे ब्लाऊज बघू शकता तुम्ही. असा आता मी ते ब्लाऊज आहे ना, तिला त्या दिवशी माझ्या मुलीला घालण्यासाठी मी फिटिंग करून घेतला होता. कारण माझी घरचीच मिशन आहे. आणि एकदम सिम्पल असा शिवलेला आहे. काही जास्त डिझाईन वगैरे असं काही केलं नाही. फक्त नॉर्मली जसं की असतं तसं पानगळा टाकून डबल लेस लावलेली. आणि अशा पद्धतीचे हे मी शिवून घेतलं आहे ब्लाऊज. आता तुम्हाला अंदाज आलाच असेल की साडी कोणती आहे. चला तुम्हाला मी साडी दाखवते. तर ही बघा आपली छान सुंदर अशी गडवाळ साडी आहे. आणि ह्या साडीचा ट्रेंड तुम्हाला हे आता कळत असेल की आषाढी वारीमध्ये तर पांढरा कुर्ता आणि ते वारकऱ्यांचा पोशाख एक वेगळाच होता. आणि ह्या साडीचा एक ट्रेंड वेगळाच होता. इतक्या साऱ्या बायकांनी साड्या घातल्या होत्या ना, हे विचारायला नको. पण याचं ना एक हे आहे की ह्याचे कलर वेगवेगळे भेटतात. भरपूर सारे कलर अवेलेबल आहेत. नवीन आले होते ना तेव्हा याच्यामध्ये जास्ती कलर अवेलेबल नव्हते. पण आता कितके सारे कलर आलेत. फक्त त्याची बॉर्डर ग्रीनच राहते. त्याचा ब्लाऊज ग्रीनच होतं. फक्त आहे ना असं छान असे ही साडी आतून तुम्ही बघू शकता. जसं तुम्हाला आता इथे कलर दिसतो ना, छान कलर आहे. हे असं मस्त आणि छान दिसते. तर तुम्हाला मी ना याचा पदर दाखवते. आता माझ्याकडे स्टँड वगैरे काहीच नाही आहे, त्याच्यामुळे मला काय होतं तुम्हाला असं दाखवावं लागतं. बघू मी लवकरच स्टँड वगैरे घ्यायला ट्राय तर मी करते. तर तुमचा जास्त प्रेम सपोर्ट भेटला तर मी नक्की ट्राय करेल. आणि मला खरंच मी पहिल्यांदाच हा व्हिडिओ बनवते, त्यामुळे मला समजत नाही आहे की आपण कसा हा व्हिडिओ बनवा. तर मी ट्राय करते. हा आहे साडीचा छान असा पदर आहे. हिरवा असा गार आहे. आणि आतून आहे ना साडीला छान छान अशा बुट्ट्या आहेत. बघा इथे तुम्हाला दिसतच असतील. छान अशा बुट्ट्या आहेत आतमध्ये. पूर्ण साडीला आहेत, पूर्ण भरलेल्या आहेत. आणि छोटी बॉर्डर असल्यामुळे ही साडी ना खूप ट्रेंडिंगला आहे. आणि सुरुवातीपासूनच ही साडी ट्रेंडिंगला आहे. असं नाही की घेतली तेव्हाच ही साडी ट्रेंडिंगला आली आणि नंतर नाही. खूप छान दिसते. या साडीवरचे तुम्हाला आहे ना लास्टला माझ्या मुलीला घातली होती मी. आणि आता वारीचे फोटोशूट करताना तिला रुक्माई बनवलं होतं. त्याच व्हिडिओला कमेंट आली होती, शॉर्ट व्हिडिओला. तर मी तुम्हाला सांगते, मी नॉनस्टॉप बडबड करते. पण मला आता सुचत नाही आहे. जाऊ द्या. अशी पद्धतीची छान अशी मस्त साडी आहे. तुम्हाला आवडली का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुमच्याकडे नसेल ना, याची प्राईज आत्ता खूप कमी झाली. आता 750-800पासून मिळतात. आणि ज्यावेळेस सुरुवातीला साडी आली होती ना, ज्यावेळेस ही साडी सुरुवातीला नवीन आली होती त्यावेळेस 1700पासून 1500पासून खाली खाली अशा साड्या होत्या. मी आणि आईलासुद्धा माझ्या अशीच एक साडी घेऊन दिली होती. तिला मी घेतली होती 1400ची ही साडी. आणि त्याच्यानंतर 1250 रुपयाला परत असे कमी कमी. आता पूर्ण ह्या साडीचे रेट 750पासून पण मिळतात. आता कापड कसं आहे ते माहिती नाही आहे.
काही थोडंसं खराब आहे किंवा कसं आहे माहीत नाही, पण ह्या साडीचं तर सूत एकदम छान आहे. एकदाच नेसली ना चोपून बसते. मी माझ्या मुलीला घातली होती, त्याचेही तुम्हाला फोटो पाठवते आणि माझे जे होते ना ते पण मी तुम्हाला याचे फोटो पाठवते. आणि आता एक आपल्याला पार्सल आहे ते आपण बघूया खोलून. तर असा तर अंदाज लागणार नाही, वाटताना मला वाटते छान असतील. तर गाईज तुम्ही बघू शकता, यावरून तुम्हाला काय अंदाज लागते का? तर असा तर अंदाज लागणार नाही आहे. तर याचं कारण सांगते की मी असं फर्स्ट टाईम छोट्या मुलांचे कपडे मागवलेत. तुम्हाला या आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं आहे की मी माझ्या बहिणीची मुलगी डिलिव्हरी झाले होते, त्याच्यासुद्धा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ वगैरे बघितले असतील. तर त्याच्यासाठीच मी असे छोटे छोटे कपडे मागवले होते. आता ते बघूया आपण कसे आलेत. तर वरून तर दिसताना छान दिसत आहेत, आता आतून बघूया आपण काढून. वाटताना मला वाटते छान असतील. तर बघूया चला. जसं म्हटले होते ना, जसे दाखवले होते ना तसे इतके सुंदर आणि छान आलेले आहेत. नाही बेबीसुद्धा खूपच छोटे आहे. आणि बघा ना तुम्ही किती मस्त कपडे दिसतात आहे हे. इतके छान दिसतात ना, बापरे. असं लहानपणी ज्यावेळेस माझी मुलं छोटी होती ना त्यावेळेस मला आठवण येते की. आणि हे किती आहेत, 5 पॅक आहेत वाटतं. 1 2 3 आणि 4 आणि 1 5 पॅक आहेत. तुम्हाला 5चा कलर दाखवते, बघू शकता तुम्ही. इतके छान आहेत ना, खूप आवडले. हे बघा इकडे बघा किती छान छान हे आहेत येते. आणि हा आहे ऑरेंज कलर, पिंक ऑरेंज. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा काय बोलतात, चड्डीसुद्धा आहे, जास्त असते ना ते. आणि इतके छोटे आहेत ना, खूप म्हणजे खूप छोटे छोटे आहेत. हा कलरसुद्धा छान आहे. हा आलेला आहे आपला पॅरट कलर, म्हणजेच की पोपटी कलर आलेला आहे. येल्लो पण आहे बघा एक, इथे तुम्हाला दाखवते. येल्लो मला आहे ना येल्लो कलर, तर तुम्हाला दाखवता इकडे मिस होते. इकडे बघा, हा आहे येल्लो. आता हा थोडासा फिक्कट आहे, म्हणजेच की लाईट आहे, पण आता ह्याच्यामध्ये दिसतोय तुम्हाला तसा. तर तुम्हाला ह्याच्यातला कोणता कलर आवडला? आणि बेबीसाठी आहे ना, हे 0 मंथ बेबीसाठी, म्हणजे 1 महिन्याच्या बेबीसाठी आहे हे. आणि तिचा मुलगा आहे तर खूप तिला छान छान असं मला वाटतंय. खूप म्हणजे खूप मला हे होते, कधी एकदाशी आता त्याला भेटते मला असं होते. पण आता मी झालेले आता 15-20 दिवसामध्ये आहे ना गावाला जाणार आहे. तिथे गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला बेबी पण दाखवेल आणि हे छान छान असे ड्रेस पण त्याला देणार आहे. आणखीन मला काहीतरी घ्यायचं आहे त्याच्यासाठी. जे काही घेतलं ना ते तुम्ही ब्लॉग मी बनवणार आहे, तुम्ही नक्की ब्लॉग बघा. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे, साडी कशी वाटली, आणि या बेबीच्या ड्रेसमधला तुम्हाला कोणता ड्रेस आवडला आहे नक्की कमेंट करून सांगा. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही छान छान कमेंट करा, त्याच्यावरती मी नक्की ब्लॉग बनवायचा ट्राय करेल. आणि माझे ब्लॉग आवडतात का ते सुद्धा कमेंट करून सांगा. बाय 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 गाईज.